आणि यानंतर आपण पाहणार आहोत राज्यातल्या सगळ्या बातम्या वेगवान स्वरूपात 25 मिनिटांमध्ये 50 बातम्या। मुंबईमधील कोस्टल रोडच्या एका मार्गिकेचं काम आता पूर्ण झालं आणि त्याचं सोमवारी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। तर याचं निमंत्रण अरविंद सावंत, आदित्य ठाकरे आणि सुनील शिंदेंना देण्यात आले। मात्र उद्घाटनाच्या कार्यक्रमाला ठाकरेंचे आमदार आणि खासदार उपस्थित राहणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। काँग्रेसमध्ये अनेक सुपारी बहाद्दर असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अशा सुपारी बहाद्दरांना पक्षातून दूर करावा असा सल्ला सुद्धा त्यांनी दिलाय। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी राजधानी दिल्लीमध्ये बैठक पार पडली। बैठकीमध्ये महायुतीचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय। तर भाजप आणि शिवसेनेमध्ये जागा बदलाची शक्यता असून शिवसेना मुंबईमधील जागा सोडण्यासाठी तयार असल्याचं सुद्धा सांगण्यात येतं। जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यासाठी महाविकास आघाडीची मुंबईमध्ये आज बैठक पार पडणार आहे। तर लोकसभा निवडणुकीसाठी कोण किती जागा लढवणार या संदर्भातील अंतिम निर्णय आज होणार आहे। तसंच आजच्या बैठकीला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहतात का, हे सुद्धा पाहायचं आहे। राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा आज 18वा वर्धापन दिन आहे। तर पहिल्यांदाच मनसेचा वर्धापन दिन मुंबईच्या बाहेर म्हणजेच नाशिकमध्ये साजरा होतोय आणि याच पार्श्वभूमीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिक शहरामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केले। राज ठाकरे आज कोणती घोषणा करणार का, याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलंय। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची 17 मार्चला मुंबईत शिवाजी पार्कवर जाहीर सभेनं सांगता होणार आहे। यावेळेस इंडिया आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। तर या सांगता सभेतच लोकसभा निवडणूक प्रचाराचं बिगुल फुंकलं जाणार असून प्रदेश काँग्रेसनं जोरदार तयारी सुरू केली आहे। तर मागील काही दिवसांपासून कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि नोकरीमध्ये कायम करण्यासाठी त्यांचा लढा सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। नागपूरमधील गोवारी समाजाच्या संघर्ष आंदोलनाची सरकारनं दखल घेतली आहे। तर निवृत्त न्यायाधीश के.एल. वर्णे यांच्या अध्यक्षतेमध्ये समिती नेमण्यात आली असून विविध पुराव्यांचा अभ्यास करून 6 महिन्यांच्या आत सरकारला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले। कोकणामधील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाची जागा आम्ही मोठ्या मताधिक्यानं जिंकू आणि तसंच कुडाळमध्ये वैभव नाईक यांना पराभूत करून एक हाती सत्ता घेऊ असा विश्वास अभिजित अडसूळ यांनी व्यक्त केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आसाम दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। तर आसाममधील काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये पंतप्रधान मोदी दाखल झाले आहेत। पंतप्रधान मोदींना नॅशनल पार्कमध्ये त्यांनी जंगल सफारी सुद्धा केली आहे। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून मागील वर्षी वेळेमध्ये अर्थसहाय्य मिळाल्यामुळे प्राण वाचलेल्या दुवा या चिमुकलीचा पहिला वाढदिवस होता। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये केक कापून हा वाढदिवस साजरा करण्यात आला। बीड शहरामध्ये स्वराज्य शिवशक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अरुणा मुंडे यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। यामध्ये साडी वाटपाच्या कार्यक्रमात महिलांनी गोंधळ घातलाय। साड्या घेण्यासाठी महिलांची चांगलीच झुंबड पाहायला मिळाली। मराठवाड्यामध्ये उन्हाळ्यातच पाणी टंचाईची समस्या उद्भवली आहे। तर गेल्या अनेक दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर, जालन्यामध्ये भीषण पाणी टंचाईचं संकट उभं राहिलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक म्हणजे 281 टँकरनं पाणी पुरवठा होतोय।
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मनमाड शहरामध्ये पोलीस आणि सीआयएस तर्फे रूट मार्च काढण्यात आलाय। कुणीही कायदा हातात घेतला तर कारवाईचा इशारा सुद्धा पोलिसांनी दिलाय। जालन्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून आयकर विभागाचं धाड सत्र सुरू आहे। 10 उद्योजक आणि व्यापाऱ्यांच्या घरी आयकर विभागाच्या 150 अधिकाऱ्यांकडून बँकेतील कागदपत्र आणि ठेवींची तपासणी केली जाते। धाराशिवमधील महावितरण कंत्राटची कामगार संघटनेच्या संयुक्त कृती समितीने बेमुदत संप पुकारलाय। वेतनवाढ तसंच काही मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारलाय। आंदोलनामध्ये धाराशिव जिल्ह्यामधील 340 तर राज्यभरामधील 42,000 कंत्राटी 20 कर्मचारी सहभागी झाले। ठाणे बंदरामध्ये जेटीचा आता मार्ग मोकळा झाला तर लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत भूमिपूजन होणार आहे आणि जेटी बनत असल्यानं मच्छीमारांना त्याचा जास्तीचा फायदा होणार आहे। तुळजाभवानीच्या भक्तांना लाडूचा प्रसाद देण्याचा निर्णय आता मंदिर संस्थानांनी घेतलाय। शुद्ध तूप आणि तेलामध्ये हा लाडूचा प्रसाद मिळणार आहे। तर मंदिर संस्थानचे विश्वस्त आणि जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय। गडचिरोलीमध्ये मार्कंडेश्वराच्या यात्रेला सुरुवात झाली आहे। 15 दिवस ही यात्रा चालणार असून या यात्रेत विविध मनोरंजनासाठीची साधनं आणि लहानग्यांसाठी खेळण्यांची दुकानं लावण्यात आली आहेत। तसंच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला। तर महाशिवरात्रीच्या सुट्टीनिमित्तानं यवतमाळच्या पाटाळच्या यात्रेसाठी गेलेले तिघे तरुण वर्धा नदीत पोहण्यासाठी गेले, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं तिघही वर्धा नदीपात्रात बुडाल्याची दुर्घटना घडली आहे। दरम्यान आज सकाळपासून एनडीआरएफच्या पथकाकडून बुडालेल्या तिघांचा शोध सुरू आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या दोन्ही बाजूला सेवा रस्ते करावेत आणि प्रकल्पाधीत शेतकऱ्यांना नोकऱ्या अथवा मार्गालगत व्यवसाय करण्याची संधी मिळावी या मागण्यांसाठी मावळ तालुका जमीन हक्क परिषदेच्या वतीनं मावळ तहसीलवर धरणं आंदोलन करण्यात आलं। गोंदिया जिल्ह्यामधील आमगाव तालुक्याचे क्रीडा संकुलामध्ये लाखो रुपये खर्च करून साहित्य धुळकात पडलंय, तर युवक युवतींसाठी कोणतेही तज्ज्ञ क्रीडा अधिकारी नसल्यानं खेळाडूंचं सुद्धा नुकसान होतंय। तसंच देखरेख करणारे कर्मचारी खेळाडूंवर अरेरावी करत असल्याचा आरोप केला जातोय। छत्रपती संभाजीनगरमधील गुंठेवारी भागामधील नागरिकांना मनपाकडून दिलासा मिळालाय, कारण 2000 चौरस फुटांपर्यंतच्या निवासी बांधकामांना 50% बेटरमेंट चार्जेस भरून आपलं घर अधिकृत करता येणार आहे आणि त्यासाठी आता जून अखेरपर्यंत संधी आहे। सांगली जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प 2024-25 या वर्षासाठी 50 कोटी 29 लाखांची तरतूद करण्यात आली आहे। त्यामध्ये आता तब्बल 16 कोटींच्या तरतुदी कमी करण्यात आली आहेत आणि त्यामुळे विकास कामांना मोठ्या प्रमाणात कात्री लागण्याची शक्यता आहे। भंडारी समाज भवन मुंबईत सुद्धा उभारणार आहे, त्यासाठी आता शासनाच्या वतीनं 2 कोटींचा निधी देण्यात येणार आहे, अशी घोषणा दीपक केसरकर यांनी केली आहे। सावंतवाडीमधील भंडारी समाजाच्या वतीनं आयोजित केलेल्या भव्य रॅलीमध्ये दीपक केसरकर संवाद साधत होते। राज्यासह देशाच्या हवामानावर वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव कायम आहे, त्यामुळे आता देशातील काही भागात आजही अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे। हवामान विभागानुसार डोंगराळ भागामध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता आहे। धुळ्यामधील अमोल गुलदगडे या तरुणाच्या हत्येप्रकरणी आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली जाते आणि या तरुणाची 5 जणांनी मिळून निर्घृण हत्या केली होती आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता नातेवाईक करत आहेत। फुलंब्री तालुक्यामध्ये एका कार्यक्रमादरम्यान आयोजकांनी आमदार हरिभाऊ बागडे यांचा सत्कार ठेवला होता, मात्र या सत्काराला मराठा समाजानं विरोध केलाय। एक मराठा लाख मराठाच्या घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला, त्यामुळे सत्काराच्या वेळेस एकच गोंधळ झाला। बीडच्या माजलगावमध्ये आडत दुकानदाराची 33 लाखांची फसवणूक करण्यात आली असून मिल चालकानं तुरीची खरेदी केली आहे, मात्र पैसेच दिले नसल्यानं हे प्रकरण जे आहे ते अजून चिघळलं। या प्रकरणी बीडच्या पोलीस ठाण्यामध्ये माहेश्वर पल्सेस मिलच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। आणि या बातम्यांच्या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।